ऐरोली काटे एलिव्हेटेड रोड हा मुंबई MMR रिजन मधला एक अंडर कन्स्ट्रक्शन रोड प्रकल्प आहे। हा प्रकल्प या पूर्ण MMR भागातली कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मोलाचा हातभार लावणार आहे। या प्रोजेक्टमुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ मधून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास फार मदत होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, या प्रकल्पाच्या फेज 3 चे सुद्धा काम सुरू झाले आहे। आज आपण याच प्रकल्पाचे वर्तमान अपडेट बघणार आहोत। परंतु व्हिडिओ सुरू करण्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तुमच्या सबस्क्राइब करण्यामुळे आमची फार मदत होते। ऐरोली काटे एलिव्हेटेड रोड हा 12.71 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे, जो 6 मार्गिकांचा आहे। हा प्रकल्प ऐरोलीमध्ये मुलुंड ऐरोली पुलापासून सुरू होऊन पुढे ऐरोली शहरातून पुढे सरकत पारसिकच्या डोंगरातून पुढे मुंब्रा आणि पुढे काटाई नाका येथे समाप्त होतो। या प्रकल्पास 3 विभागात विभागण्यात आले आहे, ज्यामध्ये आता फेज 1 आणि फेज 3 मध्येच काम सुरू आहे। त्यापैकी फेज 1 मध्ये फिनिशिंगचं काम आणि फेज 3 मध्ये संपूर्णच काम बाकी आहे। हा आहे मुलुंड ऐरोली खाडीपुलाचा ऐरोली दिशेकडचा भाग। येथूनच या प्रकल्पाची सुरुवात होत आहे। त्याचप्रमाणे येथे एका दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाचे सुद्धा काम सुरू आहे आणि तो प्रकल्प आहे ऐरोली घणसोली पाम बीच एक्सटेन्शन प्रकल्प, ज्याच्यावर आम्ही एक डिटेल व्हिडिओ चॅनलवर रिसेंटली अपलोड केला आहे। तो व्हिडिओ आपण नक्की बघावा। या ऐरोली काटे प्रकल्पात पुढे पाहिले तर ऐरोली शहरात या प्रकल्पाचे जवळपास काम पूर्ण होत आले आहे। आणि आता ठाणे बेलापूर रस्त्याच्या वर सुद्धा डांबराचा रस्ता बनवण्याचे काम शेवटच्या स्थितीत आहे। येथून पुढे सुरू होतो पारसिकचा बोगदा, जो 1.7 किलोमीटर लांबीचा आहे। आणि हे आहे या पारसिक बोगद्याचे मुंब्रा दिशेकडील टोक। येथे सुद्धा शेवटची कामं सुरू आहेत। पुढे हा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 आणि येथून पुढे या प्रकल्पाच्या फेज 3 ला सुरुवात होते। येथे लगेच आपल्याला कामात प्रगती दिसून येत नाही। या फेज 3 ची प्रगती दिसते ती म्हणजे पुढे पडले गावाजवळ। येथे या उन्नत मार्गाच्या 4 खांबांचे काम सुरू आहे। येथून पुढे हा कॉरिडॉर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेला ओलांडून पुढे जातो काटाई नाकापाशी। या प्रकल्पाच्या फेज 3 चे काम अखेरीस सुरू झालेच। या प्रकल्पाचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। फेज 3 च्या सुरू होण्यानेच या प्रकल्पाचे खरे महत्त्व अधोरेखित होणार आहे। तोपर्यंत 2026 पर्यंत तरी हा प्रकल्प मुंब्र्यापर्यंत सुरू झाला पाहिजे। बाकी फेज 3 च्या कामात आता पुढे आणखी प्रगती होईलच। माझ्या मते या प्रकल्पास पूर्ण व्हायला अजून 2 वर्ष तरी नक्कीच लागतील। आपल्याला काय वाटते कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रकल्पाच्या माहितीसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार।